अजितदादांच्या अपघाती निधनानंतर भाजपने आणि सुनेत्रा वहिनींनी एक प्लॅन बनवला होता. लोकांच्या मनात दादांबद्दल जी सहानुभूती आहे तिचा फायदा घेऊन निवडणूक बिनविरोध म्हणजे विरोधामध्ये कोणीही उभे न राहता जिंकायची, म्हणजे लढाई न करताच विजय. पण शरद पवारांनी हा डाव ओळखला. त्यांनी एकच वाक्य टाकलं, लोकशाहीत बिनविरोध कशाला. आणि भाजपचा हा प्लॅन तिथेच फसला. पवारांनी काँग्रेसला बळ देऊन तिथे उमेदवार उभा करायला लावला. आता सुनेत्रा वहिनींना घाम गाळून निवडणूक लढावी लागते. शिवाय साहेबांवर टीका करायची आणि मतं मागायला त्यांचेच फोटो वापरायचे, ही दुटप्पी भूमिका पवारांनी लोकांसमोर उघडी पाडली. नमस्कार मित्रांनो, आज बारामतीच्या राजकीय आखाड्यात शिजत असलेल्या एका प्रचंड मोठ्या माइंड गेमचं विश्लेषण आपण करणार आहोत. अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर बारामतीत जी भावनिक लाट होती त्याचा राजकीय फायदा उचलण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीने एक अतिशय हुशार रणनीती आखली होती. ती रणनीती म्हणजे बारामतीचे पोटनिवडणूक बिनविरोध काढणे. जर निवडणूक बिनविरोध झाली असती तर सुनेत्रा पवार सहज विजयी झाल्या असत्या आणि महायुतीचा गड शाबूत राहिला असता. पण मित्रांनो, राजकारणात शरद पवार साहेबांना चाणक्य का म्हणतात हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. 2-2.5 महिने शांत राहिल्यानंतर साहेबांनी मैदानात एंट्री घेतली आणि थेट बॉम्बच फोडला. त्यांनी एकच स्पष्ट सवाल केला, लोकशाहीत निवडणूक बिनविरोध का करायची. या एका वाक्याने महायुतीचा आणि फडणवीसांचा बिनविरोधाचा प्लॅन अक्षरशः मातीत मिळवला. पवारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना बळ दिलं आणि सुनेत्रा पवारांना आता थेट मैदानात लढायला भाग पाडलं आहे. या सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या बॅनरवर आजही शरद पवारांचे मोठे फोटो वापरले जात आहेत. एकीकडे तुम्ही महायुतीत जाऊन साहेबांचे विचार सोडले आणि आता अडचण आल्यावर मतं मिळवण्यासाठी साहेबांचा चेहरा वापरताय. साहेबांनी हाच राजकीय ढोंगीपणा बारामतीच्या जनतेसमोर उघडा पाडला आहे. ही निवडणूक आता सहानुभूतीची राहिली नाही, तर ती एका राजकीय तत्वाची लढाई बनली आहे. तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.